निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो, तब्येतीची चर्चा झाली. ती केली आहे तुम्ही अपक्ष निवडणूक त्यांनी लढवून. त्यांना विनंती अशी केली की अगोदर तब्येतीची काळजी घ्या. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यामध्ये विजय शिवतारे यांची भेट घेतलेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा शिवतारे यांनी केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होते. आपण जाणून घेऊयात दीपक केसरकर आपल्याबरोबर. सर, शिवतारे साहेबांची तुम्ही भेट घेतलेली, पहिले सांगा त्यांची तब्येत कशी आहे, काय झालंय त्यांना आणि काय चर्चा झाली. खरं तर आज सकाळीच त्यांच्यावर डायलिसिस झालेलं होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं खाण्यामध्ये सुद्धा फरक पडला आणि त्यांची सकाळी तर व्यवस्थित होते, त्याच्यामुळे सगळ्यांनाच काळजी होती आणि त्याच्यामुळे आम्ही आता आलो ते निव्वळ त्यांची तब्येत बघण्यासाठी आलो. आणि आता मगाशी ब्लड प्रेशर जास्त होतं, आता चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये आलेलं आहे. तर थोडीशी विश्रांतीची आवश्यकता आहे. बाकी काय बोलणी होत असतात. आम्ही पुन्हा येऊ आणि आमचे एकदम घरगुती संबंध आहे. आम्ही एकत्र राज्यमंत्री होतो, अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि मग मी आणि खासदार साहेब एकत्र होतो आणि ज्यावेळेला आम्हाला कळलं की तब्येत बिघडली त्यावेळेला संध्याकाळीच आम्हाला CM साहेबांचा फोन आला की बापूंची तब्येत बिघडली, कारण कालच त्यांची भेट झाली होती. त्याच्यामुळे ते म्हणाले की तब्येतीची अगोदर काळजी घ्यायला सांगा आणि तुम्ही त्यांना जाऊन बघून या. तुम्ही म्हणताय तब्येत ठीक आहे, बरे होत आहेत ते, मग निवडणुकीसाठी तयारी झाली आहे त्यांची, लढायला तयार आहेत ते? बघा, राजकारण हे राजकारण असतं आणि तब्येत ही सगळ्यात महत्त्वाची असते. माणसाचं सगळ्यात जवळचा मित्र कोण असतो ते त्याचं शरीर असतं. त्याच्यामुळे शरीराची अगोदर काळजी घेतली पाहिजे, आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आम्ही अत्यंत जवळचे मित्र आहोत, त्याच्यामुळे काल रात्री लवकर बरं व्हावं हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि नंतर मग चर्चा होऊ शकते. आम्ही काय पक्षाची शिस्त आम्ही सगळेच पाळतो, ते पाळतात, आम्ही पाळतो. त्याच्यामुळे बोलणी होतील, त्याला सगळं चांगलं होईल याची आम्हाला खात्री आहे. काल रात्री त्यांनी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतलेली आहे, त्यांची चर्चा झाली. बारामतीतनं अपक्ष निवडणूक लढण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे, त्यावरही चर्चा झाली. मात्र आज सकाळी पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या निर्णयावरती ते ठाम आहेत, बारामतीमधून ते अपक्ष निवडणूक लढवणारच आहेत. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अगोदर त्यांना बरं वाटून दे, एकदा आम्हाला बोलून दे आणि बघा, बोलण्यामध्ये सुद्धा फरक असतो. आता काही चर्चा झाली? बघा, ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा पक्षाची काळजी आहे. सध्या अंतिम टप्प्यावर सगळं चालू आहे आणि त्याच्यामुळे अशा वेळेला खूप महत्त्वाची अशी भूमिका त्यांचीसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही जास्त इलेक्शन किंवा राजकारण अशी काही चर्चा नाही झाली. निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो, तब्येतीची चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या तब्येतीची खूप काळजी आहे मुख्यमंत्री महोदयांना, म्हणून तर आम्ही एवढ्या रात्री आलो. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये का आलो असतो? खरं तर माझी मागाशी चर्चा झाली, स्वतः त्यांनी माझं बुकिंग वगैरे केलेलं होतं. एवढे आमचे जवळचे संबंध आहेत. आपण अजिबात तसं मनामध्ये आणू नका की याच्यामध्ये काही राजकारण आहे. आम्ही निव्वळ त्यांच्या तब्येत विनंती केली आहे तुम्ही अपक्ष निवडणूक त्यांनी लढवून. विनंती अशी केली आहे की अगोदर तब्येतीची काळजी घ्या. बघा, तब्येत ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि निवडणुकीच्या संदर्भात काय करायचं हे त्यांनासुद्धा स्वतःच्या पक्षाची काळजी आहे ना. एवढी मोठी निवडणूक आहे ती काय. महायुतीमध्ये जागा वाटपावरून आधीच तिढा आहे, त्यात आता हे पहिलं बंड म्हणता येईल विजय शिवतारेंचं महायुतीत झालेलं. बंड अजून झालं असं तुम्ही का म्हणता? अजून निवडणूक जाहीर व्हायची आहेत, फॉर्म्स भरायचे आहेत. शिवतारे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्हाला जेवढी पक्षाची काळजी आहे तेवढीच काळजी त्यांनासुद्धा आहे. ज्यावेळेला आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी एवढा मोठा निर्णय घेतला त्यावेळेला ते ठामपणे आमच्याबरोबर राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्या शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचाराची जेवढी आम्हाला काळजी आहे तेवढीच शिवतारे बापूंनासुद्धा आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सासवडमध्ये सभा झाली, त्यांच्या कार्यालयाजवळ निवासस्थानाजवळ सभा झाली. सर्व सासवडभर बोर्ड लागलेले आहेत, भावी खासदार विजय शिवतारे, आणि त्यावरती असं मजकूर आहे की दोन्ही पवारांना एकदाच हरवण्याची ही संधी आहे, सुवर्ण संधी आहे, सुवर्णयोग आहे. बघा, मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, बापूंची तब्येत बरी नाही आहे. जे तुमच्याशी बोलायचं बापूच बोलतील, आम्ही काय बोलायचं? हे बघा, असे अनेक वेळेला भावनेच्या भरामध्ये अनेक निर्णय घेतले जातात, परंतु अनेक वेळेला त्याच्यावर फेरविचारसुद्धा होतो. बापू हे आमच्या सर्वोत्कृष्ट म्हणजे नेत्यांपैकी एक आहेत. त्याच्यामुळे आमची एकदा चर्चा होऊन दे, मग मी तुम्हाला काहीतरी कॉमेंट करू शकेन. आज तर तब्येतीच्या चौकशीसाठी आलो, आज काय कॉमेंट करणं? पक्षाचं ग्रीन सिग्नल आहे का मग त्यांना? असं कसं होईल?
पक्षाची शिस्त आम्ही 100% पाळणार. आपण असं कधीही म्हणू नका की आम्ही काही करायला सांगतो. तो जो वाद आहे तो पूर्वीपासूनचा वाद आहे. आपण असं त्याच्यातून निष्कर्ष काढू नका आणि बापूंनी स्वतः काही बोलल्याशिवाय आपण काही बातमी देणं चुकीचं ठरेल. पण बापूंनी अजित पवार यांच्यावरती खूप तिखट टीका केलेली आहे, उर्मट म्हटलंय, नीच म्हटलंय. 19च्या पराभवाची किंवा त्यांच्यावर केलेल्या अजितदादांनी टीकेची त्यांनी आठवण करून दिलेली आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे बघा, आज मला कुठलंही स्टेटमेंट करायचं नाही आहे. आज बापूंची तब्येत लवकरात लवकर बरी होऊन दे अशी आम्ही त्यांना सदिच्छा दिलेली आहे आणि ती लवकरात लवकर बरी होईल. खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही सगळे एकत्र बसू, कारण शेवटी एक व्यक्ती म्हणजे पक्ष नसतो. संघर्ष वाढताना दिसतो. माहिती आहे की पक्ष हा पक्ष असतो आणि शेवटी पक्षाच्या हितासाठी अनेक लोक चांगले चांगले निर्णय घेत असतात. बापूंची तब्येत थोडीशी बरी होऊन दे आणि मग त्यांची तब्येत बरी झाली की आम्ही सगळे त्यांचे सहकारी आणि त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते एकत्र बसू आणि त्याच्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न याला होईल. अजितदादांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केलेली होती किंवा त्या वादाची किनार आहे मुख्यमंत्री आणि अजितदादा यांच्यामधली. आज वारंवार येत असतं की दादा पण हे बघा, मी आपल्याला मनापासून विनंती करतो की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, बरोबर आहे. हॉस्पिटलमध्ये काय मनुष्य उगाच ॲडमिट होतो का? त्यांची तब्येत खरोखर खराब झालेली होती आणि म्हणून ते ॲडमिट आहेत आणि त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की या व्हिजिटमध्ये कुठलंही पॉलिटिकल कारण नाही. मुख्यमंत्री महोदयांना खरोखर काळजी होती की अनेक वेळेला असं होतं की भावनेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं ब्लड प्रेशर वगैरे वाढतं आणि तब्येत त्याच्यामुळे बिघडते. तर असं कुठलंही त्यांनी अत्यंत शांत राहावं. तोडगे नेहमी निघत असतात आणि त्याच्यामुळे आज कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही आहे आणि जसं मी त्यांच्या जवळचं आहे तसंच आमचे शंभूराजे स्वतः त्यांच्या जवळचे आहेत, आमचे खासदार शेवाळे साहेब त्यांच्या जवळचे आहेत. आमची एक टीम आहे आणि आमच्या टीममध्ये आम्ही एकत्र बसतो आणि आम्ही अनेक वेळेला चर्चा करतो, अनेक वेळा निर्णय. त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही. मुख्यमंत्र्यांचा शब्द ते पाळतील का, पक्षशिस्त पाळतील का, आणि जर नाही पाळली तर काही कारवाई आपण करणार? नाही बघा, ते मुळातच शिस्तीचे कार्यकर्ते आहे, नेते आहेत. त्याच्यामुळे हे आताच्या स्टेजला त्यांच्या तब्येतीला आजारी चांगलं बरं होऊन दे एवढंच आम्ही म्हणू शकतो. शिवतारे यांच्याशी फक्त तब्येतीच्या कारणावरून चर्चा झालेली आहे असं केसरकर साहेबांचं म्हणणं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.